टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। यांची तर क्यू येते। मागच्या वेळी पण अशाच जावई शोध करून घेऊन 1 रुपये तर भिकारी पण घेत नाही अशी थट्टा करण्याचं काम केलेलं आहे। मला वाटते अजून त्यांना काही हे शहाणपणा सुचलेला नवीन शहाणपणा सुचलेला असं वाटतोय। हे दुर्दैवी आहे, ह्याचा निषेधार्थ करावा तेवढं कमी आहे। आणि मला आश्चर्य वाटते की त्या पक्षाचे जे वरिष्ठ नेते त्यांनी का समज देत नाही। ह्याचा अर्थच असा आहे की आता हे मंत्री किंवा हे आमदार पक्ष नेतृत्वापेक्षा पण मोठे झालेले आहेत असं दिसतंय। आणि तिकडचा पॉलिटिकल कंपल्शन भुजबळांना मंत्रिमंडळामध्ये न घेऊन पर्याय तयार करण्यासाठी त्यांना एवढं हे पाठबळ देण्याचं काम चाललं आहे का असाही प्रश्न निर्माण होतोय। आणि म्हणून याचा निषेध करावा तेवढं कमी आहे। त्यांनी शेतकऱ्यांची माफी मागायला पाहिजे। हे काय मेहरबानी करत नाही आहे। आज शासन जी काय मदत करतायत किंवा करणं त्यांचा कर्मप्राप्त हा कायदा आहे, त्या व्यतिरिक्त पण एक सामाजिक भान ठेवून म्हणून या शेतकऱ्यांच्या पाठबळ राहिलं नाही तर तुम्ही काय खाणार आहात हा देखील एक विचार करणं गरजेचं आहे। पण मला असं वाटते फक्त लाडकी बहीण एवढ्या पुरताच मर्यादित राहता शेतकरी पण हा लाडका भाऊ आहे ही कुठेतरी विसर सरकारला पडलेला आहे। त्याचबरोबर उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे की केवळ खैरे नाराज नाही आहे किंवा अस्वस्थ नाही आहे तर अंबादास दानवे देखील अस्वस्थ आहे। कसं आहे की उदय सामंत दावोसला गेले होते, त्यांना कोणी काय कानमंत्र दिलं तेव्हापासून ते टायगर काय म्हणतात त्याला ऑपरेशन करण्याच्या मार्गात होते। आता मला वाटते त्यांच्यावरती जे खोटं पैशाचा पाऊस पडल्यामुळे ते खोटं बोलण्याची त्यांना एक सवय लागलेली आहे असं मला वाटते की हे लक्षात त्यांनी ठेवलं पाहिजे की कोण अस्वस्थ काय नाहीत। परत त्यांच्यातली अस्वस्थता काय ते बघा। उद्योग मंत्री या नात्याने त्यांनीच एवढं मोठं पत्र लिहिलं की मला विभाग विचारत नाही, विभागाला मला विचारल्याशिवाय विभाग डायरेक्ट परस्पर अलॉटमेंट करतात किंवा LACची मीटिंग करतात, MIDCची मीटिंग पण होत नाही आहे हे ते म्हणत आहेत। पहिला त्यांनी त्यांच्यातली जी अस्वस्थता जी चाललेली आहे त्याच्याबद्दल बोलावं आणि मग मला वाटते आमच्याकडे बघण्याचं काम करावं। 5 तुमचे जे आमदार आहेत 6 माजी आमदार आता आमच्या पक्षामध्ये येणार आहेत असं ते म्हटलं। नाही हे तर दावोसपासून ते बोलत आहेत ना, मग ते काय झालं हे फक्त असं एक भासवण्याचा प्रयत्न चाललेला आहे। आणि जसं मी उल्लेख केल्याप्रमाणे की त्यांच्यातली जी अस्वस्थता जी चालली आहे, ठीक आहे आज सत्ता आहेत म्हणून तुमच्याबरोबर सर्व लोक आहेत, पण ज्यावेळी सत्ता तुमच्याकडनं जात आहेत त्यावेळी मला असं वाटते पहिले धावून कदाचित तेच येतील। मराठी भाषेला घेऊनच पुन्हा एकदा उदय सामंतांनी खरं तर राज ठाकरेंची भेट घेतलेली आहे, त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या निवासस्थानी जाऊन। मला आश्चर्य वाटते की एका बाजूला राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री सांगतायत की मराठी भाषेबद्दल अस्मिता राहिलीच पाहिजे, पण कोणी जर कायदा सुव्यवस्था जर हातात घेतला तर आम्ही त्याच्यावर कारवाई करू। आणि दुसऱ्या बाजूला त्याच खात्याचे मंत्री जाऊन त्यांना भेटण्याचं काम करतायत। म्हणजे एका बाजूला तुम्ही रडल्यासारखा करा, आम्ही मारल्यासारखं करू, हे असंच चाललेलं आहे। किंवा त्यांनी स्पष्ट सांगावं की आता या मराठी भाषेसाठी जर अस्वस्थ असेल तर कायदा हातात घ्या असं त्यांनी घोषणा करावी। आमचे कार्यकर्ते उद्या रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, कारण नियम आहे, कायदा आहे, त्याला जे काय कायद्याअंतर्गत पण देखील आपण शिक्षा देऊ शकतो। त्याचा पाठपुरावा करण्यापेक्षा हे सरसकट एक काही लोकांचं एक रॅकेट चाललेलं आहे। ठीक आहे याबद्दलची अस्मिता असणाऱ्या लोकांनी भावना व्यक्त केली काय हरकत नाही, पण त्या भावनेचा अनादर करून वेगळं काहीतरी अर्थकरण चाललं आहे का हाही एक प्रश्न निर्माण होतोय। तर मंगेशकर रुग्णालयाला उपरती झालेलं आहे। कालच्या दुसऱ्या घटनेनंतर एक पत्र लिहून त्यांनी सांगितलेलं आहे की आमची मान शर्मेनं खाली गेली जेव्हा त्यांच्या मंगेशकर या नावाला काळं फासलं गेलं। त्याबरोबर कालची जी घटना घडली त्यानंतर आता आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये जे ICU आहे त्या ठिकाणी अनामत रक्कम जी आहे ती स्वीकारली जाणार नाही, काय वाटतं? नाही एक तर खेद आहे की अशा प्रकारे व्यवस्थापन, मी ट्रस्टला दोष देऊ शकणार नाही कारण ट्रस्टीज काय रोजच्या रोज काम बघत नाही, परंतु व्यवस्थापनाला ज्या काही सूचना दिल्या आणि हे फक्त मंगेशकर हॉस्पिटलला होतं अशातलं नाही। माझ्या बाजूला अजय चौधरीजी आहेत, त्या समितीमध्ये आहेत, आम्ही आत्ताच चर्चा करत होतो। 82 असे हॉस्पिटल्स आहेत आणि मुंबई शहरामध्ये आणि बाहेर असे 500हून अधिक हॉस्पिटल आहे की जी मोफत जागा घेतात, सवलती घेतात, पण त्याहीमध्ये ज्यावेळी सर्वसामान्य लोकांना ज्यावेळी सुविधा द्यायची असेल ती दिली जात नाही। आणि म्हणून हे सरसकट चाललेलं आहे। म्हणजे मी नाव घेवायचं असेल तर मुंबईतले लीलावती असेल, बॉम्बे हॉस्पिटल असेल, काय असेल, अनामत रक्कम भरल्याशिवाय पेशंटला बघत पण नाही। म्हणजे अशा ज्या गोष्टी होतात हे वेदनादायक आहेत। कालच आमच्या पक्षाच्या वतीने शिवसेनेच्या वतीने पण दोन्ही शहर प्रमुख जाऊन शिष्टमंडळ आमचा भेटला, आम्ही आंदोलन केलं
त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं की अशी घटना घडणार नाही. पण या घटनेच्या माध्यमातून राज्य सरकारने आता जागा व्हायला पाहिजे, धर्मादायुक्त आयुक्तांनी पण देखील जागा व्हायला पाहिजे आणि जी ह्याची अंमलबजावणी करत नाही अशांवरती कडक कारवाई केली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. संजय शिरसाट म्हणतायत की ज्या पद्धतीने कुणाल कामराला अटक नाही झालेली, ज्या पद्धतीने वारंवार वक्तव्य करतोय आणि गाणी काढतोय, त्या संजय राऊत आणि कुणाल कामरा हे उद्धव ठाकरेंवरती येत्या काळामध्ये गाणं काढतील अशी प्रतिक्रिया. कसं आहे, जे कोरटकरांच्याबद्दल बरं शब्द बोलायला तयार नाही, जे सोलापूरकरबद्दल त्याची अटकेची मागणी करायला तयार नाही, त्यांनी आता आम्हाला हे सांगावं. आणि केंद्रामध्ये तुमचं सरकार आहे, राज्यामध्ये तुमचं सरकार आहे. जर कोणी नियम तोडला असेल किंवा नियमाच्या पलीकडे गेला असेल तर तो तुमचा अधिकार आहे ना. पण ते न करता कुणीतरी आमच्यावर काय बोलेल ह्याच्यावरती बोलत असताना हा विषांतर करण्याचा प्रयत्न होतोय, बाकी काय नाही. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.